अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टनंतर तथाकथित बुवा अनिल देवळेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर धडक आंदोलन। समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर कठोर कारवाई करा, प्रशासनाने आता जागे होण्याची गरज असल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका। मागील काही दिवसांपासून तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील कोकरूड, आरळा, बिळाशी, चरण परिसरात सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या काही वादग्रस्त पोस्टमुळे सामाजिक वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यामध्ये तथाकथित बुवा अनिल देवळेकर यांनी सोशल मीडियावर मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह, समाजात धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य व पोस्ट प्रसारित केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती। मात्र कारवाई होत नसल्याने आज उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्यात आले। आंदोलनावेळी कोकरूड पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। संबंधित प्रकरणात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडण्यात आली की कोणत्याही समाजाविरोधात द्वेष पसरवणाऱ्या, संविधानविरोधी भाषा वापरणाऱ्या अथवा समाजात जाती, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृती सहन केल्या जाणार नाहीत। प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून समाजात चुकीचा संदेश जाणार नाही याची खबरदारी घ्यावी। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवणारे मजकूर व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। समाजात शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात शाकीर तांबोळी, दिग्विजय पाटील, रामचंद्र सोनवणे, रफिक मनेर, आयुब मुजावर, अमीर हवालदार, फजल हवालदार यांच्यासह मोठ्या प्रमाणात तरुण, ग्रामस्थ आणि महिला सहभागी झाल्या होत्या। आज महाराष्ट्र संघर्ष समिती आहे, समविचारी संघटना, आमचे प्रहारचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, महाराष्ट्र संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सगळेच पदाधिकारी आणि कोकरूड, चरण, आरळा या भागातील रहिवासी, इस्लामपूर शहरातील रहिवासी, आज इथं आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांच्या या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। याचं कारण एक आहे की मंदूर येथील तथाकथित एक भोंदूबाबा अनिल देवळेकर हा व्यक्ती वारंवार मुस्लिम द्वेषी भाषा त्याच्या सोशल मीडियाद्वारे तो प्रसारित करीत असतो। तिथं वारणावती वसाहतीत जी शासनाची वसाहत आहे तिथं अनधिकृतपणे लहान बालकांना घेऊन तो त्या लहान मुलांना त्यांचा मेंदूत मनात विष पेरायचं काम सुरू आहे। त्यांना असंच एका व्हिडिओमध्ये असं म्हणलं आहे की तो ह्या देशातील मुसलमान हे आतंकवादी आहेत आणि आतंकवादी असणारे सर्व मुसलमान असतात, यांच्याशी कुठलाही व्यवहार करू नका आणि ह्या लोकांना या बहिष्कृत करा, अशा आशयाचं तो भाषण आहे। आणि याच्यावर गुन्हा दाखल करण्याकामी आम्ही 14 तारखेला माननीय DYSP यांना एक निवेदन दिलेलं होतं की या तथाकथित बंधुबाबावर गुन्हा दाखल करा, पण अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। याच्या विरोधात पोलीस प्रशासन जे एकतर्फा काम करत आहे याच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्वजण इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत या बंधुबाबावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहील असं मी जाहीर करतो। आणि इथून पुढं या भारताच्या संविधानाच्या विरोधात किंवा या देशाच्या एकतेच्या विरोधात जर कोण बोलत असेल, हा बंधुबाबावर असं म्हणतो की हे पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा महात्मा गांधी असतील यांनी देशाचं वाटोळं केलं आहे आणि नथुराम गोडसे हा माझा बाप आहे, या अशा वृत्तीची लोकांना इथून पुढे कुठल्याही पद्धतीने सहन केलं जाणार नाही। आणि जे कोणी बडबड करणारी मंडळी आहेत यांना आम्ही आता ठासून सांगतो, इथून पुढे तुमची कुठलीही संविधान विरोधी, हिंदू मुस्लिम भाईचारा विरोधी असणारं वक्तव्य किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात असणारं वक्तव्य सहन करू दिलं जाणार नाही। आज इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात
शिराळा वाळवा परिसरातील सर्व समाजातील ज्येष्ठ लोक उपस्थित आहेत. महाराष्ट्र संघर्ष समिती असेल, प्रहार संघटना असेल व समविचारी संघटनांच्या माध्यमातून कोखरूड किंवा शिराळा परिसरातील एक देवळेकर नामक एक भोंदू बाबा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज बघायला गेलं तर बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणात जातीय विष पेरायचं व आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम चालू आहे. आज सर्व समाजातील या ठिकाणी उपस्थित घटकांच्या माध्यमातून आम्ही ही मागणी करतोय की या जातीय विष पेरणाऱ्या भोंदू बाबावर तात्काळ कारवाई करावी व सांगली जिल्हा पुरोगामित्वाचा बालेकिल्ला आहे हे पोलीस प्रशासनानं दाखवून द्यावं व बाबासाहेबांच्या संविधानानं या भोंदू बाबाचं मुस्काट फोडावं अशी मी त्यांना विनंती करतो व तात्काळ त्यांनी गुन्हा दाखल करावा व आपल्या कलमामध्ये पेनामध्ये ताकद आहे या पोलीस प्रशासनानं दाखवून द्यावं. सांगली जिल्हा ही क्रांतीभूमी आहे. प्रति सरकारची पहिली बैठक ज्या भागामध्ये झाली शिराळ पेट्यामध्ये, त्या शिराळ पेट्यामध्ये आज धर्मांधतेचं आणि जातीयवादाचं विष पेरलं जात आहे आणि त्याचा उतारा हा प्रति सरकारच्या विचारांनी चालणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे आहे. जर पोलिसांनी भोंदू आण्या देवळेकरवर कारवाई केली नाही तर त्याला आमच्या ताब्यात द्या आणि मग आमच्यावर कारवाई करू नका. आम्ही जी कारवाई करतोय त्याच्यावर, कारण तुम्ही संविधानाला धरून जर कारवाई करत नसाल, तुम्ही जर तुमचं काम करत नसाल तर मग आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय मिळवता येतो आणि तो कुणाला सोसणारा नसेल एवढंच आम्ही ह्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला इशारा देत आहोत की तुमचा अंत जवळ आलेला आहे आणि एखाद्या गोष्टीचा अंत जवळ आला की बुटक्या माणसांच्या पण सावल्या लांब पडायला लागतात. संध्याकाळची वेळ झालेली आहे तुमच्या सरकारची, तुमचे घटका भरलेले आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही राज्यकारभार हाकत आहात हा गृहमंत्री म्हणण्याच्या लायकीचा आहे का, हा प्रश्न मी विचारतो. धर्मांधतेचं आणि राजकीय हिंदुत्वाचं विष सांगली जिल्ह्यात पेरण्याचं पाप करू नका, नाहीतर तुम्हाला पत्र्या लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा एक इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराळगावची माजी सरपंच निलोफर डांगे हे जे अनिल महाराज देवळेकर आहे, हा भोंदू बुवा जो लहान मुलांवर, आता लहान मुलांना जे काही सांगतोय देशद्रोही आहेत, मुसलमान हे आहेत, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. कारण की समाजात हे विष पेरायचं काम करत आहे, ते थांबलं पाहिजे कुठंतरी. आणि पोलीस प्रशासनानं हे जातीनिषेध लक्ष घालून मुस्लिम समाजावर जो होणारा अन्याय आहे तो थांबवला पाहिजे. नाहीतर आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत. त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. हे जे काही होतंय ते खरोखर अगदी लज्जास्पद होतंय. कारण आपला गाव, आपला देश, आपला महाराष्ट्र 12 बलुतेदार जाती, सर्व धर्माचे लोक, 12 पगड जातीचे लोक इथं राहतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाची गरज पडते. असं नाही की त्यांनी आता सांगितलंय लहान मुलांना की तुम्ही इकडं जायचं नाही किंवा तुम्ही मुसलमानांच्या दुकानावरती काही खरेदी करायची नाही वस्तू. हे अगदी लहान मुलांना जे आतापासून ज्ञान आपण देतोय ते चुकीचं आहे. आणि मला असं वाटतंय की आपल्या देशामध्ये आपल्यासारख्या माणसांनी जर पुढाकार घेतला तर खरोखर हे जे काही घडतंय ते कुठेतरी थांबवायलाच पाहिजे आणि आपण थांबण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आपल्यासारख्या माणसांनी जर म्हटलं की आज आपण पुढे आलो किंवा समोर आलो तर आपलं घर किंवा आपल्या लोकांना काहीतरी धोक्यात येईल, ह्या विचार करून चालणार नाही. कारण हे जे काही घडतंय ते चुकीचं आहे, पूर्णपणे अन्याय आहे. आपला देश धर्मनिरपेक्षपणे आहे आणि तो जसा पहिला होता तसा राहिला पाहिजे.